फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मुलांना विकत चपात्या आणून ज्यावेळेस मी खाऊ घातलं त्यावेळी मला हेच दादा आणि हेच वहिनी होते ज्यांनी मला साथ दिली. अगदी सकाळी 8 वाजता हे घर खाली केलं आणि आम्ही या बाळाला बाय करत असताना खूप जास्त वाईट वाटलं. माझा मुलगा इतका तुटला होता नाशिक सोडत असताना काय सांगू. तर मंडळी फायनली आता हे घर मी सोडून जाते. जात असताना या घरामध्ये काय अवस्था आहे किंवा याच्यानंतर जर काही झालं तर भाडेकरूंनी सांगितलं नाही असं नको व्हायला, कारण की बरेच भाडेकरू ह्या प्रॉब्लेममधनं जात असतील. बिकॉज ज्यावेळेस मी इथे आले होते त्यावेळेस घराला कलर दिलेला नव्हता आणि मी सांगितलं होतं की घर ऑलरेडी खूप घाण आहे, स्विच बोर्ड ऑलरेडी खूप घाण आहे. तर आता ते माझ्यावरती ब्लेम येते की भिंती खूप खराब आहे. तर इथे पण लाईट मी स्वतः लावलेला आहे मुलांसाठी. इथे लाईट नव्हता आणि बटन चालू आहे प्रॉपर. इथे एक ट्यूबलाईट लावली होती, ही ट्यूबलाईट मी काढलेली आहे. हे बघा सगळं एकदम व्यवस्थित आहे. मी सुद्धा पूर्ण स्वच्छ केलेली आहे. धूळ भयानक येते हायवेवरती घर, त्यामुळे पुन्हा एकदा माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे कोणी इथे येणार असेल त्यांनी फक्त एवढंच करा की यांना मारू नका. जर ते दारात आले तर आम्ही नसल्यावरती ते कधी घरात पण येणार नाही. आम्ही आहे घरात, आम्ही इथे येतो म्हणून ते घरात येतात, पण आम्ही नसल्यावर ते घरात नाही येणार. फक्त दारात आले की त्यांना बिचाऱ्यांना मारू नका. 2-3दा हाकलून लावले की ते बिचारे येणार सुद्धा नाही तुमच्या दारात कधीच. ठीक आहे, मारू नका. त्यांना लय जीव लावून आम्ही मोठं केलं आहे. जर आमचं स्वतःचं घर असतं, आम्ही स्थायिक असतो, तर आम्ही नक्की त्यांना जीव दिला असतो. मी खूप लोकांना रिक्वेस्ट केली की मी महिन्याचा खर्च पूर्ण ॲडव्हान्समध्ये पैसे देईल, पण कोणीही तयार नव्हतं. आता एका दुकानदारीला सांगितलं आहे, आय होप ते पण पूर्ण करतीलच, कारण 2-3 दिवस झाले ते दूध देत आहेत. आणि हे घर सोडत असताना वाईट तर खूप वाटलं, पण शेवटचे काही अनुभव वाईट होते. पण या घराने खूप काही दिलं आहे मला, त्यामुळे मी कायम ऋणी असेल ह्या घराची. माझ्या दारात असलेला हा फ्रीज आणि बऱ्याच गोष्टी लाईक फ्लो मॅट्रेसच्या 2 गाद्या मी अशाच देऊन टाकल्या आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त ग्रॉसरीसुद्धा अर्धा महिना पुरेल एवढी ग्रॉसरी मी आजूबाजूच्यांना दिली आहे. तर ह्या ताई आहेत, ह्या भैरवला चपाती वगैरे देतात, मायाला पण चपाती देतात. खरं तर ज्या पद्धतीने मी माया भैरवला पाहत होते तसं त्याला नाही आता मिळणार आहे, पण ते स्ट्रीट पपी आहे, त्यांना मी फक्त आसरा दिला होता. आणि नंतर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल त्यांच्याबद्दल. आता मी साधना मिसळला आले, कारण की तुम्हाला वाटत असेल की साधना मिसळ का सारखं जाते. खरं सांगू का, त्यामध्ये काहीच फॉलोवर साधना मिसळ आणि पेरूची वाडी हे 3 ठिकाण असे आहेत ना की ज्यांनी मला कंटेंट करण्यासाठी कधीही अडवलं नाही. आणि आता हे तिन्ही लोक माझे इतके जवळचे झाले. आणि मिसळ तर ऑफकोर्स मला साधनाची आणि पेरूची वाडी हे दोन्हीही मिसळ खूप आवडतं. मी अख्ख्या जगात जरी गेले ना तरी ह्या मिसळची टेस्ट मला कुठेच मिळणार नाही आहे. तर खरंच ज्यावेळेस माझे काही सबस्क्रायबर खूपच कमी होते, त्यामुळे नाशिकची ऑडियन्स मला खूप कनेक्ट झाली गंगा आरतीमुळे, साधना चुलीवरच्या मिसळमुळे. म्हणून मी शेवट ह्या शहरातनं जात असताना म्हटलं आपण इथे नाश्ता करावा. आणि मी आभार व्यक्त केला हॉटेलच्या ओनरला सुद्धा. मला कळतच नव्हतं की यार करायचं काय आहे. स्टेअरिंगच मला जमत नव्हते. मी कारचे स्टेअरिंग हँडल करू शकते, पण ह्याचं मला कळतच नव्हतं. सकाळी 8 वाजता निघाले होते, 9:30च्या दरम्यान आले मी साधना मिसळला. त्यानंतर मी दादा आणि वहिनीला प्रॉमिस केलं होतं काहीही झालं तर मी पूर्ण दुपार तुमच्यासोबत स्पेंड करणार आहे. तर थोडा वेळ शिवला आणि वैशूला मी 1 तास दिला होता की तुम्हाला 1 तासामध्ये सगळं काही खेळायचं आहे. तर ह्यानी जम्पिंग जॅक वगैरे खेळलं. घड्याळीचा काटा आज खूपच जास्त फास्ट पळत होता, का कुणास ठाऊक. मला तर पुण्याला जायची अजिबात घाई नव्हती, पण काय माहिती माझं मनच विचलित होतं की बाबा आपल्याला आज पुण्याला जायचे, हे शहर सोडायचे, पुढे चालून आपलं चांगलं पण होणार आहे कारण मुलांचं एज्युकेशन आणि ॲडमिशन खूप चांगल्या स्कूलला घेतलं आहे.
पण वाईटही वाटत होतं की आपण जिथे इतकं छान राहिलो तर आता ह्या सगळ्या व्यक्तीला आपल्याला सोडून जायचं आहे. तर आल्या आल्या वहिनीने पहिला माझ्या पाठीवरची मसाज करून दिली, कारण त्यांनी स्वतः पाहिलं आहे, रोज रोज त्या मला बघायच्या की किती मी एकटी सगळं हँडल करते. आणि आज हे मसाजर टेबलवरती ठेवलेलं होतं तर मी म्हटलं वाव, हे मसाजर खूप भारी. त्यांनी लगेच घेतलं पाठीची मसाज करून. शूट घेतला. हे कुठे शूट घेतला? शूट हो, मला पण नंतर पाठवून द्या. हो हो पाठवते. अरे आम्ही काय बघतो ते पण दाखवून दे. काय लागलं मला? काय चालू आहे? हे मोटू, हे पतलू. हो, हे मोटू, हे पतलू. आणि मी पोटलू. तू पतलू, मी पिचलू. मोटू, मी मोटू. तू चिंगम, तू चिंगम. चिंगम पोलीस वालाच आहे ना. हो, पोलीस वाला चिंगम. तो कसे नम्रता तूच दिसत नाही आम्हाला, फक्त बनवून पण याने पकडलं नाही. शिट, गन दिया था मम्मी मी घेतलाच नाही. ने. हा जितला बघा. जितला. येते. आत्तू पण आल्या. अभी सीखना पड़ेगा ये मिरर वाली सेल्फी क्या होती है. किती व्हिडिओ काढ. महिनाभर झाला असेल पिझ्झा बसला, वहिनी आम्हाला घेऊन जाणार होते आणि फायनली आज तो दिवस आला. आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की नम्रता ताई तुम्ही काही करा पण दिवसभर काहीच खायचं नाही, कारण की आपल्याला पिझ्झा बसला जायचं. खूप सुंदर मेन्यू असतो तिथला, इंडियन, कॉन्टिनेंटल, एशियन सगळं काही होतं, चायनीज वगैरे सगळं काही होतं. तर अनलिमिटेड फूड होता. तर आम्ही खूप काही एन्जॉय केलं. स्टार्टरमध्ये पण बऱ्याच गोष्टी होत्या. तर मुलांसाठी इथे लाईव्ह काउंटर सुद्धा होते. शुभला पाणीपुरी इतकी आवडते ना, पण अशी फक्त सुट्टीच. तर इथे मी माझ्या आवडीच्या थोडेफार गोष्टी होत्या त्याच मी रिपीट घेतल्या. आणि खरंच मी खूप ऋणी आहे की मी नेहमी म्हणते ना की मला माहेर आहे नाशिकमध्ये, तर हेच ते मला खरं सांगते की मला जास्त लोक नसली तरी चालतील, पण मला बस माझ्या दादा, वहिनी, मम्मी वगैरे आणि माझे काही जवळची लोक आहेत तीच असायला पाहिजे. बाकी आय एम हॅपी विथ जे माझ्याकडे आहे. लोक म्हणतात की तुला गर्व चढला आहे का, तर गर्व नाही आहे, मला खरं स्वतःवर खूप विश्वास आहे. जे माझ्याजवळ आहे ते खूप मेहनतीचं आहे. यार खरंच ती गरज होती. आता शुभा, आता शुभाचा थोडेसे जवळ उभे राहिले. आता हे शुभासाठी, हे शुभासाठी गिफ्ट. लव दादा ये इकडे, लव दादा दे 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 दे. हा हा, चल आता वैष्णवी दीदीचं गिफ्ट. लव इकडे. वैष्णवी दीदीला दीदी सेची खोलायचं नाही, पुण्याला जाऊन खोलायचं. पुण्याला जाऊन खोलायचं. काम नाही व्हायचं. वाव, तुला ड्रॉइंग. थांब ना. शिवला आवडलं का ड्रॉइंग? ठेवून दे बॅग मध्ये. स्कूलला जाऊन करायची ड्रॉइंग. आता मी ओपन करून देऊ. केलं ओपन. वाव, आता दाखव मला. आता बॅग मध्ये ठेवायचं. तसंच पाड. बाई एवढं मोठं हे. काही मोठं नाही. अरे काय गरज होती दादा, तुम्ही किती केलंय ऑलरेडी. वैशू लपून ठेव. नाही म्हणून आम्ही त्याला पण त्याच याचा पण व्यवस्थित ठेव बाळा. हा मग एकदम. आता सीझर लागेल का? नाही. थँक्यू. आई ग आई, मी तुला बघितलं होतं स्कूल मध्ये, तू मस्तपैकी पेंटिंग वगैरे करायची, ड्रॉइंग, स्केचिंग. वैशू तुझ्याकडनं अपेक्षा आहे बघ बाई, आता व्यवस्थित जरा. आई ग माझीकडे सगळं आहे. मग शुभाकडे पण सगळं आहे मस्त. आतूचच घेत करू ना.
वाव. त्याचे लेबल काढायचे आपल्याला. काय ऐक आई. आता रोज यातच जेवायचं. खरं दादा खरंच गरज नव्हती, म्हणजे लिटरली रोज रोज आमचं नाव घेत झालं होते. बोलतात ना देवाचं नाव घेऊन जेवायचं. गिफ्ट हे छोटं नाहीये, तुम्ही खूप काही दिलंय. हे खरं एवढी गरज नव्हती दादा. काहीच नाही. ते लग्नाच्या वेळेस आम्ही नव्हतो ना म्हणून. आता इथून पुढं आहे तेवढं आयुष्य एकत्र राहूया. हो नक्की. त्याच्यावर काय म्हणतात, त्याच्यावर चपात्या करायच्या आणि मस्त गरम गरम याच्यात घेऊन खायच्या. तिचे आंखें लाल हो गया, आंख में कुछ गया इसलिए आंखें लाल हो गया. त्या दिवशी लास्ट खूप खूप वाईट काळात मला दादा वहिनींनी साथ दिली आणि आयुष्यभर हे विसरणार नाहीये. कारण की माझं फक्त मला आणि माझी आई विटनेस आहे की मी कुठल्या परिस्थितीमधून जात होते. खरं तर हे नसते ना तर कदाचित मला म्हणजे राहणं पण मुश्किल झालं असतं. खूप वाईट परिस्थितीमधनं त्यांनी मला काढलं. मी 1-2 महिना नर्क भोगल्यासारखं झालेलं मला नाशिकमध्ये. बरेच नवीन फॉलोअरला असं वाटत असेल की मला एकच भाऊ आहे, पण असं नाहीये. मला ऍक्च्युली 2 मोठे भाऊ आहेत जे नाशिकमध्ये असतात आणि एक माझा छोटा भाऊ जे छत्रपती संभाजीनगरला असतो. तर दादा आणि वहिनी, म्हणजे वहिनी ह्या ना वैशूच्या स्कूलमध्ये टीचर होत्या आणि त्या मला खूप वर्षापासून फॉलो करायच्या आणि त्यानंतर आमचं रिलेशन खूप भारी झालं. टेन्शन आगी मेरे को पता नहीं कल क्या होने वाला है. आहे आम्ही फक्त एक फोन कॉल बस. ते तर माहिती मला दादा. भेटूया. गोश पाया पडून घे बेटा. थँक्यू. Love. थँक्यू. काय थँक्यू. ऐकू असू दे. मी आई असू दे. पाय दुखला आई. अरे पाय दुखला, चला, चला. व्यवस्थित मग जाऊ राहा. दे. व्हिडिओ कॉल करायचा. Shit. जाऊ दे. जाऊ दे नको मग जाऊ दे. तुझे स्कूलचा चलो. आमचे मामा लोक आमचे मामा अक्षरशः पुढच्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना आहे आणि त्यांनी इन्व्हाइट केलंय मला आणि सचिनला यायचंच जेवायला म्हणून. आणि 100% मी येणार. मी गणपतीला पण येणार. त्यांना प्रॉमिस केले. गणपती खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते इथे. तर मी नक्कीच येणार. आणि आयुष्यभर खरं म्हणते ना मी ऋणी आहे ह्यांची की ह्यांनी मला आणि माझ्या मुलांना इतकं प्रेम दिलंय फार कमी वेळात. जर माझ्या नवऱ्याचा जॉब स्टेबल असताना तर 100% आमचं आज स्वतःचं घर असतं. आणि नाहीतर आम्हाला काय फार जास्त हाऊस नाही, रेंट वगैरे भरत बसायची. खूप लोक म्हणतात की ताई तू किती घर बदलते. काही हेटर्स पण म्हणतात हिचं काय चाललंय सारखं घर बदलत असते. पण काय करणार ना, आमचा जॉब स्टेबल नाहीये त्यामुळं रेंटच्या घरात राहावं लागतं. एक प्रॉपर आपली माहेरावरून विदाई होते माहितीये का, सेम त्या पद्धतीची आज मला फिलिंग येत होती. इतकं छान माझे भाचे ट्रीट करत होते मला. त्यानंतर मी छोट्या दादांकडे आले. हे आमच्या हेमंत दादाचे लहाने भाऊ. तर हे त्यांचं रो बंगलो आहे इथेच पाथर्डी फाट्याच्या तिथंच आहे. तर त्यांच्या घरी आले आणि आता इथे थोडा वेळ अगदी 15-20 मिनिटं आम्ही बसणार आणि त्यानंतर आम्ही निघणार बस स्टँडला. चल इकडे ये. अरे पिझ्झा किती गेले. पिझ्झा दाखव ना किती मोठा झाला पिझ्झा. हे बघ किती पिझ्झा गेले बघ. दिसले का किती पिझ्झा ए, कमी झाले आता. कमी झाले. तिकडला आपल्याला बॉडी नाही का. माझी बॉडीची आता ये का दादा. तिकडे पण आहे. हा हा येशील ना पण. दादा पाय. चलो शिव चरण बाय बाय. हे तुम्ही बाय करते तू पाकिस्तानवर फेकून देणार. पाकिस्तान तुला माहितीये पाकिस्तान. इंडिया नाही बोलला मी कबूतर आहे. कबूतर आहे. उशिरा का असे ना बरेच चांगले लोक माझ्या आयुष्यात आले. बरेच चांगले लोक आले. दादा वहिनी तर आहेच आहे आणि ते शेवटपर्यंत राहतील. पण ह्या व्लॉगिंगमुळे ना बरेच लोक माझ्या जवळ आले आहेत म्हणजे नाशिकमधलेच. तर तेही हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनाही मला मनापासून आभार व्यक्त करायचे आहे की तुम्ही मला भरपूर व्लॉग करत असताना बऱ्याच गोष्टी अप्स अँड डाऊन झाल्यात. त्यावेळी मला प्रत्येक वेळा त्यांनी कॉल करून साथ दिली. त्यामुळे थँक्यू सो मच ताई. तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल. कोणाचे नाव घेणार नाही. तर चला या तिथे तुम्ही. हा तोडतोय म्हणते. तोडून तिकडे येतं. पदे मामाला पदे.
नाही घरी जाते हे कोणाच्या? मामाच्या घरी जायचं. आहे ना ते बघ, ते बघ, मामा बघ, मामा बघ, मामा बाय बाय. लो बाय बाय. दाखवू शेचर. नाही कोमा, नाही कोमा. येऊया आपण इथे, येऊया. गेला अंगोला बाय. मी पण जाणार बाय 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 बाय. बिचारी ग. बाय. लढू नको शिवचरण. यार आपण येऊया, मे महिन्यात येऊया पुन्हा. ओके, आता यायचं? मामाकडे जायचंय? मामाकडे जायचंय तुला? मामाकडे जायचंय? नको रडू, आपण येऊया, मे महिन्यात येऊया. शिव इतकं आमची गाडी पार नाशिक नाका, सॉरी मुंबई नाकाला जाईपर्यंत, टर्न घेईपर्यंत पुण्याच्या वाटेसनं दादा आणि वहिनी आमच्या पाठीमागं होते. त्यांना मी शेवटी म्हटलं आता तुम्ही घरी जावा, नक्कीच मी कॉल करेल आणि मी नक्कीच पुन्हा येईल नाशिकला भेटायला. तर ते झालं आणि त्यानंतर मी व्लॉगच शूट केला आणि फायनली रात्री 12च्या दरम्यान मी पुण्याला पोहोचले.